मुंबई आणि पुण्याचं अंतर कमी करणारा मिसिंग लिंक आज अडचणीत सापडला। जोरदार पावसामुळे दरड कोसळल्यानं एक मार्ग बंद झाला। मुंबई पुणेच्या दरम्यान वाहतूक त्यामुळे अद्यापही प्रभावित झालेली आहे। पुण्याहून मुंबईला येणारी आणि मुंबईहून पुण्याला जाणारी ही वाहतूक असते। या वाहतुकीत खालापूर इथे घडलेली दुर्घटना आपण दृश्याच्या एका बाजूला पाहतो आहोत। दुसऱ्या बाजूला दरड कोसळल्यानंतर तिथे निर्माण झालेली दृश्य आपल्या समोर आहेत। मिसिंग लिंकच्या निमित्तानं अनेक आरोप प्रत्यारोप लगोलग सुरू झाले। मुंबई पुणे एक्सप्रेस वेची जी मुंबईकडची लेन आहे, पुणे ते मुंबईला जाणारी, या ठिकाणी ही पूर्णतः बंद आहे। मुंबईकडून पुण्याला जी जाणारी लेन आहे ती पुन्हा चालू आहे। सध्या टू वे ट्रॅफिक जे पुण्यावरनं मुंबईला जाणारे लोक आहेत ते जो आपला ओरिजिनल पूर्वीचा एक्सप्रेसवे आहे त्या ठिकाणाहून जात आहेत। त्या एक्सप्रेसवे वरती सुद्धा काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक थोडी संथ गतीने चालू आहे, परंतु दोन्ही साईडला पुणे मुंबई ही ट्रॅफिक आपली चालू आहे सध्या। काय झाले, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे आणि कुठे ना कुठेतरी करप्शन आणि भ्रष्टाचार याला लिंक झालेला आपण सर्वजण तिथं बघू शकतो। आणि याच्यातच अजून विकासाबरोबर काय मिसिंग आहे तर सामान्य लोकांची सेफ्टी नाही तर सुरक्षता या गोष्टीतून तिथं मिसिंग आहे। हा वरचा बीम आहे, म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला, समोर जो बीम दिसतोय तो बीम वरनं खाली आला, स्लॅबला काही झालेलं नाहीये, त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाहीये। जो दर्शनी भागाचा बीम आहे तो वरनं दगड त्याच्यावर आल्यामुळं, पाण्याचं प्रेशर आल्यामुळं तो बीम वरनं खाली हे झालेलं आहे। बाकी कुठेही ज्यांनी गेले असा धोका नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल डॅमेज नाहीये।